चला मित्रांनो, महाराष्ट्राच्या भूगोलमधलं पहिलं प्रकरण आपण बघतोय. महाराष्ट्राची सामान्य माहिती. यामध्ये या ठिकाणी कोणते सब टॉपिक या ठिकाणी महत्त्वाचे आहेत ते अगोदर समजून घ्यायचे. महाराष्ट्राच्या सामान्य माहितीमध्ये महाराष्ट्राची निर्मिती, तुलनात्मक माहिती महाराष्ट्राची, भौगोलिक स्थान, विस्तार, प्रशासकीय विभाग, प्रादेशिक विभाग आणि त्या भागातल्या बोलीभाषा, नैसर्गिक सीमा आणि राजकीय सीमा, एवढे सब टॉपिक या पहिल्या प्रकरणामध्ये येतील. म्हणजे जेवढे काही वेगवेगळ्या परीक्षेला प्रश्न आलेले आहेत, इतक्या जागेत प्रश्न आलेले आहेत, त्यामुळे हे सगळे सब टॉपिकवरती थोडं कॉन्सन्ट्रेशन करायचं. त्यातला पहिला जो मुद्दा आहे निर्मिती, याच्यावरती प्रश्नाची शक्यता कमी आहे. पण आपण ज्या राज्याची माहिती इथून पुढे बघणार आहोत त्या राज्याबद्दलची या ठिकाणी थोडक्यात इतिहास माहिती असावा लागतो. तर मग आता पहिला मुद्दा जो आहे महाराष्ट्राची निर्मिती आहे. महाराष्ट्राची निर्मिती बघण्याच्या अगोदर हे लक्षात घेतलं पाहिजे आपण की भारताचा जो काही पश्चिमेकडचा प्रदेश आहे, हा पश्चिमेकडच्या भागाचा या ठिकाणी आपलं या ठिकाणी राज्य येत असतं, महाराष्ट्र राज्य. ठीक आहे. महाराष्ट्र राज्याची निर्मिती आपल्याला माहिती आहे 1 मे 1960ला झालेली आहे. आणि त्याच वेळेस आपण आपल्या राज्याचं नाव काय ठेवायचं यासाठी एक कमिटी स्थापन करण्यात आली होती. त्या कमिटीने सुचवलं होतं की महाराष्ट्र राज्य नाव ठेवा म्हणून. आता या कमिटीला ज्या वेळेस या ठिकाणी नाव सगळ्यात प्राचीन नाव शोधण्याचं सांगितलं होतं, तर त्यावेळेस मग मागच्या पाठीमागं या ठिकाणी रेकॉर्ड तपासायला सुरुवात केली होती बघा. तर सर्वात जुना रेकॉर्ड सापडला होता रामायण आणि महाभारतातला. रामायण हा इसवी सन पूर्व 900 वर्षापूर्वीची घटना आहेत आणि महाभारताची घटना इसवी सन पूर्व 800 वर्षापूर्वीची घटना आहेत. म्हणजे थोडक्यात रामायण 100 वर्षे महाभारतापेक्षा जुनं आहे. तर या ठिकाणी म्हणजे आजपासून जवळपास या ठिकाणी विचार करतात, आज आपलं 2023 चालू आहे, 2000 आणि त्या 900 म्हणजे जवळपास 2900 ते 3000 वर्षापूर्वी रामायणाच्या घटना घडलेल्या आहेत. तर रामायणाचा तो कालखंड आहे. रामायणाच्या कालखंडामध्ये महाराष्ट्राला दक्षिणपथ असं नाव होतं. आणि नंतर पुढचं 100 वर्षानंतर महाभारताचा कालखंड आहे आणि महाभारताच्या कालखंडामध्ये महाराष्ट्राचं नाव दंडकारण्य होतं. मग आता या ठिकाणी मूळ मुद्दा हा होता की ते नाव द्यायचं की काय करायचं. कारण या ठिकाणी रामायण आणि महाभारत ज्या कालखंडात घडले त्या कालखंडातले ते नावं होते की नाही याच्याबद्दल संभ्रम होता. कारण रामायण आणि महाभारत नंतरच्या कालखंडात लिहिले गेलेले. मग ज्यावेळेस ती लिहिले गेलं त्यावेळेस कदाचित नाव असेल असा प्रकारचा संभ्रम निर्माण झाला की ज्या वेळेस रामायण घडलं त्यावेळेचं नाव असेल. तर यावरून मग आपल्याला प्रूफ काहीच दिसत नव्हता. म्हणून आपण रामायण महाभारतातले जे नाव आहे महाराष्ट्राचे आपण ते नावं गृहीत धरलेले नाही. त्याच्यानंतर मग सम्राट अशोकाचा कालखंड येतो. सम्राट अशोकाचा कालखंड म्हणजे इसवी सन पूर्व 261चा कालखंड आहे बघा. ठीक आहे. म्हणजे रामायण महाभारत घडल्यानंतर 300-400 वर्षानंतरचा कालखंड आहे. तर सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये या ठिकाणी त्याने कलिंग युद्ध जिंकल्यानंतर या ठिकाणी प्रत्येक देशातील नागरिकांचं या ठिकाणी कल्याण करण्यावरती भर दिला होता. आणि त्याने त्याचे जे काही 10-11 मुद्दे होते ते मुद्द्याबद्दल सामान्य जनतेला माहिती कळावी याकरता प्रत्येक गावात त्याच्या ज्या काही आज्ञा होत्या, अशोकाचा धम्म म्हणतो आपण, त्या अशोकाचा धम्म प्रत्येक गावातल्या दगडावर कोरून ठेवण्याच्या पद्धती सुरू केल्या. कारण त्या कालखंडात काही कागद वगैरे काही नव्हता. म्हणून मग प्रत्येक गावाच्या इशीवरती म्हणजे गावातले जे मुख्य ठिकाणी लोक ज्या ठिकाणी एकत्र येतात त्या इशीवरती दगडावरती आलेख किंवा राजाच्या आज्ञा किंवा राजाचं कल्याणकारी धोरण काय हे सांगण्यासाठी दगडावरती ते कोरून ठेवण्याच्या पद्धती होत्या. त्यालाच म्हणायचं शिलालेख. तर अशा पद्धतीनं सध्या आजही आपल्याकडं सम्राट अशोकाच्या कालखंडातले 84,000 शिलालेख होते आहेत सध्या. यापैकी बरेच महाराष्ट्रातले पण सापडलेले बऱ्याच गावातले. आणि महाराष्ट्रातल्या बऱ्याच गावातले जेवढे शिलालेख सापडले त्या प्रत्येक शिलालेखाची सुरुवात व्हायची होते महाराष्ट्र प्रदेश. मग आपल्याला प्रूफ मिळाला इसवी सन पूर्व 261चा. कारण इसवी सन पूर्व 261चा हा सम्राट अशोकाचा कालखंड आहे आणि सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये आपलं नाव होतं महाराष्ट्र प्रदेश. आणि यावरूनच मग आपण आजच्या कालखंडामध्ये महाराष्ट्र राज्य असं नाव धारण केलेले. तर थोडक्यात आपल्या राज्याचं नावाच्या पाठीमागचा इतिहास जो आहे तो या ठिकाणी सम्राट अशोकाच्या कालखंडापासूनचा इतिहास येतो बघा. ठीक आहे. मग आता सम्राट अशोकाची राजवट गेली आणि त्याच्यानंतर ज्या ज्या घराण्याची राजवट महाराष्ट्रावर आली त्या त्या घराण्याने स्वतःचं नाव द्यायला सुरुवात केली बघा. मग आता कोणत्या कोणत्या घराण्याची राजवटी आल्यात या ठिकाणी जर आपण बघितलं, पहिले सातवाहनांची राजवट येते म्हणून सातवाहन कालखंड म्हणायचं आपण. आता हा जो कालखंड येतो हा कालखंड येतो 230 ते 200 इसवी सन पूर्व 230 ते इसवी सन 230.
म्हणजे जवळपास 460 वर्षाचा हा कालखंड आहे. तर सातवाहनांचा कालखंड आहे. यांची राजधानी प्रतिष्ठान म्हणजे आजचं पैठण होतं आणि सिमुक नावाचा पहिला राजा या ठिकाणी होऊन गेलेला आहे. जवळपास 170 राजे पुढच्या कालखंडात झाले. महाराष्ट्रातलंच या ठिकाणी हा राजा असल्यामुळं महाराष्ट्री असे ते स्वतःला म्हणत असत आणि यावरून लक्षात येतं आहे की मग आपल्या राज्याचं नाव महाराष्ट्र आहे म्हणून. तर मग पण ज्या ज्या घराण्याने स्वतःची राजवटी आणली त्या त्या घराण्याने पुढच्या कालखंडामध्ये महाराष्ट्र प्रदेश असं नाव न देता स्वतःच्या घराण्याचं नाव द्यायला सुरुवात केली. म्हणून या कालखंडात महाराष्ट्राचं नाव होतं सातवाहन प्रदेश. या कालखंडात महाराष्ट्राचं नाव होतं वाकाटक प्रदेश, कारण वाकाटकांची राजवट होती बघा. ठीक आहे. नंतर चालुक्याच्या घराण्याच्या कालखंडात महाराष्ट्राचं नाव होतं चालुक्याचा प्रदेश, म्हणजे 550 ते 750चा कालखंड येतो. नंतर राष्ट्रकूटांचा प्रदेश हा कालखंडामध्ये. शिलावारणाचा या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रदेशाचं नाव होतं शिलावारण प्रदेश. कल्याणीच्या चालुक्याचा प्रदेश. ठीक आहे. त्याच्यानंतर मग पुढं गोंडांची पूर्व विदर्भामध्ये राजवट होती. यादवांचं मग मधल्या भागात राजवट आहे. 1200 ते 1300च्या कालखंडामध्ये यादव कालखंड म्हणायचं याला. त्याच्यानंतर बहामनी राजवट पुढच्या कालखंडात येते बघा. बहामनीच्याच राजवटीमध्ये या ठिकाणी आदिलशाहीमध्ये या ठिकाणी शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि मराठी राजवटीच्या स्थापनेला सुरुवात होते बघा. मग मराठ्यांचा कालखंड 1630चा 1818चा कालखंड येतो असतो. त्याच्यानंतर मग ब्रिटिशांनी मराठ्यांना पराभूत केलं आणि नंतर इंग्रजांची राजवट भारतावर आली, म्हणजे पर्यायानं महाराष्ट्रावर पण आली आणि म्हणून पुढं ब्रिटिश कालखंड सुरू होतो. तर 1818 ते 1947 हा ब्रिटिश कालखंड आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी ज्या ज्या घराण्याची राजवट महाराष्ट्रावर आली मधल्या कालखंडामध्ये त्या त्या घराण्यानं स्वतःचं नाव या प्रदेशाला द्यायला सुरुवात केली बघा. मग आता ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये फक्त काही महाराष्ट्र त्यांच्या ताब्यात नव्हता, अख्खा भारत त्यांच्या ताब्यात होता बघा. म्हणून त्यांनी प्रांत पाडले होते. मग आपल्या राज्याला वेगवेगळ्या कालखंडात काय काय नाव होते ते लक्षात घ्यायचं बघा. कोणत्या नावानं ओळखले जायचे. तर सुरुवातीला या ठिकाणी आपल्या राज्याचं नाव होतं मुंबई इलाका, म्हणजे बॉम्बे प्रेसिडेन्सी. 1911 ते 1941 हा काय म्हणू आपण लिखित स्वरूपाचा कालखंड आहे. ओरिजिनल 1861लाच आपलं राज्य निर्माण झालेले आहे, परंतु या ठिकाणी प्रशासकीय संमती जी मिळाली ती 1911ची, म्हणून कागदोपत्री 1911 ते 1941 असं आपण समजायचं बघा. तर सुरुवातीला आपल्या राज्याचं नाव होतं मुंबई इलाका. मग आता मुंबई इलाक्यामध्ये या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजेत आपण की मुंबई इलाक्यामध्ये कुठला कुठला प्रदेश येतो असतो. ठीक आहे. हे बघा, हा भारताचा पश्चिमेकडचा प्रदेश आहे. इथं आपलं राज्य येते असं. तर या मुंबई इलाख्यामध्ये समजून घेताना अगोदर हे लक्षात घेतलं पाहिजे, मराठवाड्याचा जो भाग आहे हा औरंगाबाद विभाग, हा औरंगाबाद विभाग निजामाकडे होता. ठीक आहे. विदर्भाचा जो नागपूर विभाग आहे हा नागपूर विभाग मध्य प्रांताचा भाग होता. हा हैदराबादच्या निजामाचा भाग होता. ठीक आहे. मग उरला खानदेश, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण यांचं मिळून एकच प्रशासकीय विभाग होता कोकण, आपलं पुणे. ठीक आहे. आता यांचं मुख्यालय होतं मुंबईला. मुंबई या प्रदेशाला म्हणायचं मुंबई प्रेसिडेन्सी किंवा मुंबई इलाका. मग आता या मुंबई इलाक्यामध्ये प्रशासकीय विभाग कुठले कुठले होते. नंबर 1 होता बेळगाव. इकडं बेळगाव, कारवार, निपाणी, धारवाड इकडचे 3-4 जिल्ह्यांचे मिळून तयार झालेला होता. त्याच्यानंतर दुसरा होता पुणे प्रशासकीय विभाग, म्हणजे कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश यांचं मिळून तयार झाला होता. सध्याचा पूर्ण गुजरात, तर गुजरात अहमदाबाद प्रशासकीय विभाग म्हणून ओळखला जायचा. आणि इकडचा होता सिंध, पाकिस्तानमध्ये सध्या. तर एवढ्या प्रदेशांचा प्रशासकीय विभागांचा मिळून तयार होणारा प्रदेश होता मुंबई इलाका. मग या ठिकाणी हे लक्षात घेतलं पाहिजेत. हे बघा, मुंबई इलाक्यातले प्रशासकीय विभाग बेळगाव, पुणे, अहमदाबाद आणि सिंध आहे. ठीक आहे. नंतर मग ही स्थिती टिकली होती 1911 ते 1941चा कालखंड. 1935चा कालखंड आला आणि 1935ला भारत सरकारनं सर्वात मोठा आणि सर्वात शेवटचा प्रशासकीय सुधारणा कायदा केला, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट म्हणतो आपण त्याला. आणि या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्टनुसार या ठिकाणी मग सिंध प्रांत वेगळा निर्माण करण्याची घोषणा करण्यात आली आणि तो प्रत्यक्षात वेगळा झाला 1941ला. म्हणून ही टिकून होती 41पर्यंत. 41ला मग या ठिकाणी सिंध वगळता बाकीचा प्रदेश आपला राहिला. या बाकीच्या प्रदेशाचाच मिळून बनलं मुंबई प्रांत, म्हणजे बॉम्बे प्रोव्हिन्स. ठीक आहे. 1941 ते 47चा कालखंड येतो बघा. मग याच्यामध्ये बघा, हा पट्टा गेला. आता हा नवीन राज्य निर्माण झालं. अहमदाबाद 1, पुणे 2, बेळगाव 3
अशा या 3 विभागाचं मिळून तयार झालं आहे मुंबई प्रांत. मात्र या मुंबई प्रांताची निर्मितीच्या वेळेसच लक्षात आलं आहे की पुणे प्रदेश अतिशय मोठा होतो, म्हणून सह्याद्रीच्या पश्चिमेकडे एक नवीन प्रशासकीय विभाग तयार करण्यात आला, ज्याला नाव दिलं कोकण. म्हणजे बेळगाव 1, कोकण 2, पुणे 3, अहमदाबाद 4 या 4 प्रशासकीय विभागाने तयार होण्याला नाव दिलं मुंबई प्रांत. आणि हा मुंबई प्रांत होता बघा, या ठिकाणी कालखंड आपल्याला माहिती आहे 41 ते 47चा कालखंड आहे. ठीक आहे. मग आता या ठिकाणी आता 47 पर्यंत स्थिती येऊन जाते. 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळते आणि स्वातंत्र्यानंतर या ठिकाणी राज्याची निर्मिती प्रदेशानुसार करायची की भाषेनुसार करायची वादाला सुरुवात होती बघा. याकरता केंद्र सरकार दारच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी स्थापन करतं आणि या कमिटी रिपोर्ट देते की प्रदेशानुसार राज्य स्थापन करा, भाषेनुसार नको. म्हणजे राजधानी त्याच्या आसपासचा परिसरांचा मिळून एकच राज्य तयार करायचे. या समितीची पुनर्समीक्षा करण्याकरता JVP समिती स्थापन केल्या जात असते. ती समितीसुद्धा दार कमिटीची शिफारशी उचलतात आणि मान्य करतात. आणि याच्यानुसार मग राजधानीच्या आसपासचा मिळून जो प्रदेश तयार होईल त्या प्रदेशाचं नाव या ठिकाणी आता एक एक प्रदेश तयार करायला सुरुवात झाली बघा. मग आता काय करण्यात आलं आहे की या ठिकाणी मुंबईपासून अहमदाबादचा वरचा भाग अतिशय दूर पडत होता, म्हणून इकडं राजपुताना तयार करण्यात आला होता बघा. राजपुतानाचं सध्या राजस्थान झालेलं आहे. मग अहमदाबादचा अर्धा जो पट्टा आहे म्हणजे आता कच्छ आणि सौराष्ट्राचा पट्टा, कच्छ आणि सौराष्ट्राचा पट्टा राजपुतानाला जोडला. ठीक आहे. आणि उर्वरित अर्धा अहमदाबाद, पुणे, कोकण आणि बेळगाव यांचं मिळून तयार होणारं एक राज्य निर्माण करण्यात आलं. त्या राज्याला नाव दिलं मुंबई राज्य. 1947ला ते अस्तित्वात आलं. बॉम्बे स्टेट म्हणतो आपण त्याला. आलं लक्षात. अर्धा अहमदाबाद राजपुतानाला जोडलं आहे आणि उरलेला अर्धा अहमदाबाद धरून मग बाकीचे प्रशासकीय विभागाने बनलेलं हे राज्य आहे मुंबई राज्य म्हणायचं. यामध्ये बेळगाव, पुणे, कोकण, अहमदाबादचं कच्छ आणि सौराष्ट्र सोडून द्यायचं, यांचं मिळून बनलेलं आहे बघा. ठीक आहे. तर ही स्थिती 56 पर्यंत आहे. पण मधल्या कालखंडातल्या घटना लक्षात घेतल्या पाहिजेत. आता लोकांच्या भाषिक भावना तीव्र बनल्या, कारण सरकारनं प्रदेशानुसार राज्य स्थापन करण्याची घोषणा केली. 1952मध्ये या ठिकाणी श्रीरामालू पट्टलू नावाचा जो व्यक्ती होता आंध्र प्रदेशचा, तो चेन्नईला उपोषणाला बसलेत आणि त्यांनी सांगितलं तेलुगू भाषिकांसाठी स्वतंत्र आंध्र प्रदेश निर्माण करावं. सरकारनं त्यांच्या उपोषणाकडे या ठिकाणी दुर्लक्ष केले. 52 दिवस उपोषण चाललंय आणि 53 दिवशी त्यांचा उपोषणामध्येच मृत्यू झाला. त्याच्यानंतर मग आंध्र प्रदेशमध्ये बऱ्याच लोकांनी आत्महत्या करायला सुरुवात केली. याचा परिणाम केंद्र सरकार खडबडून जागे झालेत आणि केंद्र सरकारनं मग फाजल अलीच्या नेतृत्वाखाली भाषावार प्रांत रचना समितीची स्थापना केली की भाषेनुसार राज्य स्थापन करावेत का आणि करायचे असेल तर कोणती कोणती करायची. आणि त्यानुसार मग भाषावार प्रांत रचना समितीनं या ठिकाणी ज्या शिफारशी केल्या त्यानुसार पहिलं भाषिक राज्य निर्माण झालं भारतामध्ये आंध्र प्रदेश. आणि त्याच्यानंतर दुसरी शिफारस केली की मराठी भाषिक पूर्ण आणि पूर्ण गुजराती भाषिक यांचं एकच राज्य निर्माण करावं. आणि या राज्याला आपण नाव ठेवलं मग द्विभाषिक राज्य. मग हे द्विभाषिक राज्य अस्तित्वात आलं 1 नोव्हेंबर 1956ला, टिकून होतं 30 एप्रिल 1960 पर्यंत. मग यामध्ये गुजरातचे जो प्रशासकीय विभाग आहे अहमदाबादाचे, कच्छ आणि सौराष्ट्र काढलं होतं, आता परत घेतलं त्याला, कारण गुजराती भाषी होतं त्यामुळे अहमदाबाद घेतलं आणि सध्याचा पूर्ण महाराष्ट्र घेतला. फक्त बदल काय काय केला ते लक्षात घ्या. बेळगाव प्रशासकीय विभाग आता म्हैसूर राज्याला जोडला, म्हणजे आजचं कर्नाटक म्हणू आपण त्याला. ठीक आहे. औरंगाबाद प्रशासकीय विभाग आतापर्यंत हैदराबादच्या निजामाकडे होता. मराठी भाषिक असल्यामुळं या ठिकाणी औरंगाबाद प्रशासकीय विभाग तयार करून इकडं द्विभाषिक राज्याला जोडला. नागपूर प्रशासकीय विभाग मध्य प्रांताचा भाग होता, मराठी भाषिक असल्यामुळे काढून घेतला आणि या द्विभाषिक राज्याला जोडला. तर अशा पद्धतीनं द्विभाषिक राज्यामध्ये आता इथला कच्छ आणि सौराष्ट्र परत इकडं जोडून टाकला. आता हा भाग इकडं काढून घेतला, म्हणजे सध्याचा गुजरात आणि सध्याचा पूर्ण महाराष्ट्र यांचं मिळून तयार होणाऱ्या राज्याला नाव ठेवलं द्विभाषिक राज्य. मग आता द्विभाषिक राज्यातले प्रशासकीय विभाग नंबर 1 अहमदाबाद, नंबर 2 कोकण, नंबर 3 पुणे, नंबर 4 औरंगाबाद आणि नंबर 5 नागपूर. तर या 5 प्रशासकीय विभागाने तयार होणारं राज्य येते, तर याला म्हणायचं द्विभाषिक राज्य. ठीक आहे. मग द्विभाषिक राज्य 56 ते 60च्या कालखंडात अस्तित्वात होतं 4 वर्षे. पण जसं द्विभाषिक राज्य निर्माण झालं तसं भाषिक भावना आणखीन तीव्र बनल्या. मराठी भाषिकांनी मुंबईसहित संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा लाडू उभारला आणि मुंबईसहित महाराष्ट्राची मराठी भाषिकांचं महाराष्ट्र निर्माण करण्याची मागणी केली.
तर गुजराती समाजानं सुद्धा महागुजरात समितीची स्थापना करून गुजराती भाषिकांसाठी वेगळं गुजरात राज्याची मागणी केली. आता केंद्र सरकारला वाटू लागलं की अरे ह्या मागणी वाढतच चालल्या, काही थांब्या ना. मग केंद्र सरकारनं दुर्लक्ष केलं आणि याचा परिणाम असा झाला की 1956ला ज्या काही इलेक्शन झालेत केंद्र सरकारच्या, त्यामध्ये काँग्रेसचे 2च महाराष्ट्रातून प्रतिनिधी निवडून आलेत. आणि याचा परिणाम असा झाला की काँग्रेसच्या सरकारच्या लक्षात आले की लोकांच्या भाषिक भावनेकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर आपण सत्तेतून बाद होऊ शकतो. आणि म्हणून इंदिरा गांधी त्यावेळेस काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या, तर इंदिरा गांधींच्या अध्यक्षतेखाली कमिटी स्थापन केली की याचा निर्णय काय घ्यायचा. या कमिटीनं मग मुंबई आणि गुजराती लोकांच्या, मराठी लोकांच्या या ठिकाणी मुलाखती घेतल्या. त्याच ठिकाणी त्यांच्या लक्षात आले की भाषिक भावना तीव्र आहे, लवकरात लवकर राज्य निर्माण करण्यातच भलाई. आणि म्हणून मग या ठिकाणी मग केंद्र सरकारने एक परिपत्रक काढलं, ज्या परिपत्रकामध्ये 1 एप्रिल 1960ला गुजराती भाषिकांसाठी गुजरात राज्य, मराठी भाषिकांसाठी मुंबईसहित महाराष्ट्र राज्य निर्माण करण्याचं एक परिपत्रक काढलं त्यांनी. आणि त्या परिपत्रकानुसार मग 1 एप्रिल 1960ला दोन्ही राज्य अस्तित्वात येईल अशा प्रकारची घोषणा केली. आणि अशा पद्धतीने मग ही 2 राज्य निर्माण होण्याची प्रोसेसला सुरुवात झाली बघा. पण महाराष्ट्रातले श्रीपाद अमृत डांगे, अण्णा डांगे म्हणतो आपण त्यांना, त्यांनीच मग पंडित नेहरूंना पत्र पाठवून सांगितलं की आमच्या राज्याच्या निर्मितीसाठीचा जो लढा आहे आमचा खरा लढा होता, खोटा लढा नव्हता. आमच्या राज्याच्या निर्मितीसाठी जो लढा झाला आहे त्यामध्ये 105 ते 106 लोक हुतात्मे झालेले आहेत. त्यामुळं या ठिकाणी आमच्या राज्याची निर्मिती 1 एप्रिलला करू नका, कारण 1 एप्रिल हा दिवस जगभरात खोटं बोलण्याचा दिवस आहे. त्यामुळे 1 एप्रिलच्या ऐवजी 1 मेला जर आमच्या राज्याची निर्मिती केली तर साहजिकच 1 मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिवस पण आहे. आणि आमचे जे काही हुतात्मे झालेले त्यामध्ये बहुतांशी कामगार लोक आहे. त्या निमित्तानं त्या लोकांचं स्मरण या ठिकाणी होईल. मग त्यांचा पत्राचा सार बघितल्यानंतर पंडित नेहरूंना अगोदरचं परिपत्रक मागे घेतलं आणि 1 मे 1960चं नवीन परिपत्रक काढलं. आणि त्यानुसार मग 1 मे 1960ला मराठी भाषिकांचं महाराष्ट्र राज्य आणि गुजराती भाषिकांचं गुजरात राज्य अस्तित्वात आलं. म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरातचा या ठिकाणी स्वातंत्र्य दिन एकच आहे, 1 मे 1960. ठीक आहे. मग आता या ठिकाणी आपल्या राज्याची निर्मिती झाली. तर महाराष्ट्र ज्यावेळेस निर्माण झालं त्यावेळेस प्रशासकीय विभाग होते 4: कोकण, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर. ठीक आहे. आता औरंगाबादचं संभाजीनगर झालेले, तर त्यामुळं या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरही तुम्ही म्हणू शकता, आपण म्हणू शकतो. कारण आता अंगवळणी आपल्या औरंगाबाद पडलेले, छत्रपती संभाजीनगर येता येता कधी कधी नजर चुकीने इकडे तिकडे होऊ शकतं, तर हेही लक्षात घेत चला. तर हे 4 प्रशासकीय विभाग या ठिकाणी आहेत बघा, म्हणजे होते. ठीक आहे. कधी 1960ला. मग नंतर 1981ला कोकण आणि पुण्याची पुनर्रचना करण्यात आली. ठीक आहे. या दोघांची पुनर्रचना करण्यात आली 1981ला आणि नाशिक प्रशासकीय विभाग तयार करण्यात आला. ठीक आहे. आणि नंतर नागपूर प्रशासकीय विभागाची पुनर्रचना करण्यात आली 81लाच आणि अमरावती प्रशासकीय विभाग तयार करण्यात आला. तर या ठिकाणी 1960च्या कालखंडात जर बघितलं तर प्रशासकीय विभाग होते 4, आज किती बनले? 6. म्हणजे कुठले 2 वाढले? तर नाशिक आणि अमरावती वाढला. नाशिक कोणत्या विभागाची पुनर्रचना करून वाढला? तर कोकण आणि पुणे. आणि अमरावती नागपूर प्रशासकीय पुनर्रचना केलेली आहे बघा. ठीक आहे. तर सध्या 6 या ठिकाणी प्रशासकीय विभाग आहेत. तर अशा पद्धतीनं आपल्या राज्याची निर्मिती होते 1960ला. म्हणून आज आपण 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करत असतो. मग आता पुढचा मुद्दा आपला हा आहे की महाराष्ट्राची ज्यावेळेस निर्मिती झाली 1960ला, त्यावेळेस प्रशासकीय विभाग किती होते, जिल्हे किती होते, तालुके किती होते महाराष्ट्रामध्ये, गावं किती होते, शहरं किती होते, मनपा किती होते आणि आज किती आहेत लक्षात. तर हे 21-22च्या या ठिकाणी याच्यानुसार आहे. आपलं 22-23मध्ये पण याच्यामध्ये काही बदल झालेले नाही, त्यामुळे हीच लेटेस्ट आकडेवारी. मग आता या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे, प्रशासकीय विभाग होते 4 1960ला, आज 6 आहेत. ठीक आहे. आता वाढलेले 2 आत्ता सांगितले, नाशिक आणि अमरावती. महाराष्ट्र निर्माण झाला त्यावेळेस जिल्हे होते 26, आज 36 जिल्हे. म्हणजे किती वाढले? 10 वाढलेत. आता हे 10 कुठले कुठले वाढले ते हे लक्षात घ्या. हे बघा, सगळ्यात पहिला वाढला जालना आणि सिंधुदुर्ग, 1981ला वाढले ते. ठीक आहे. 1981ला 2 वाढलेत, जालना
आणि सिंधुदुर्ग. जालना औरंगाबादचं विभाजन होऊन आणि सिंधुदुर्ग रत्नागिरीचं विभाजन होऊन. त्याच्यानंतर 1982ला परत 2 वाढलेत, लातूर आणि गडचिरोली. लातूर या ठिकाणी उस्मानाबादचं विभाजन करून आणि गडचिरोली चंद्रपूरचं विभाजन करून. ठीक आहे, लातूर आणि गडचिरोली 82ला. पुढे 1990ला मुंबई उपनगर तयार करण्यात आलं. ठीक आहे, हे मुंबई उपनगर आहे, 1990ची निर्मिती आहे. पुढे 1998ला या ठिकाणी जर बघितलं आपण तर वाशिम आणि दुसरं आहे नंदुरबार, ही 2 तयार करण्यात आले 98ला. हे बघा, नंदुरबार धुळ्याचं विभाजन तयार करून आलं आणि वाशिम अकोल्याचं विभाजन तयार करून निर्माण झालं. आणि 1999ला परत 2 तयार झाले, हिंगोली आणि गोंदिया. ठीक आहे, परभणीचे विभाजन करून हिंगोली तयार करण्यात आलं आणि इकडं भंडाऱ्याचं विभाजन होऊन गोंदिया तयार करण्यात आला. तर अशा पद्धतीने हे 10 जिल्हे निर्माण होतात. मग आता याचं लक्षात कसं ठेवायचं ते लक्षात घ्या. हे बघा, 90च्या अगोदर 8 वर्षापूर्वी 2 जिल्हे तयार झाले, 9 वर्षापूर्वी 2 जिल्हे तयार झाले, टोटल 4. ठीक आहे, 90 नंतर 8 वर्षानंतर 2 जिल्हे तयार झाले आणि 9 वर्षानंतर 2 जिल्हे तयार झाले. म्हणजे अगोदर 8 वर्षापूर्वी, नंतर 8 वर्षापूर्वी, अगोदर 9 वर्षापूर्वी, नंतर 9 वर्षापूर्वी. तर ह्या हिशोबानं असं तुम्ही ते 10 जिल्हे लक्षात घ्यायला हरकत नाही. ठीक आहे, तर महाराष्ट्र निर्माण झाला त्यावेळेस 26 जिल्हे होते, त्याच्यात ॲड झाले 10 आणि मग आज सध्या आकडेवारी येते 36. तालुके जर बघितले तर महाराष्ट्र निर्माण झाला त्यावेळेस 229 तालुके होते, आज 358 तालुके आहेत. ठीक आहे, म्हणजे 129 तालुके वाढलेले आहेत. गावांची संख्या 38,867 होती महाराष्ट्र निर्माण झाला त्यावेळेस, म्हणजे 1960ला. आज आहे 43,665. ठीक आहे, शहर म्हणजे काय मग, तर शहरासाठी 3 अटी लागू असाव्या लागतात. मिनिमम 5,000 लोकसंख्या असावी लागते, घनता 400पेक्षा जास्त असावी लागते दर चौरस किलोमीटर पाठीमागं, आणि तिथं जेवढे लोक आहेत त्यातले 75%पेक्षा जास्त लोक शेती सोडून इतर क्षेत्रात कार्यरत असावे लागतात. अशी या 3 अटी पूर्ण होत असेल तर त्याला नगर किंवा शहर म्हटलं जात असतं. आणि शहरात राहणाऱ्या लोकांचं प्रमाण दाखवणं म्हणजे नागरीकरण आहे. मग सध्या या ठिकाणी आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रातलं 45% लोकसंख्या नागरी भागात राहते, भारतातले 31% लोक राहते बघा. ठीक आहे, मग असे नगर 1960ला किती होते, 266 होते. ठीक आहे, आणि आज किती आहे, 534. भारतामध्ये सर्वात जास्त शहरांची संख्या कोणत्या राज्यात आहे तर महाराष्ट्रात आहे. ठीक आहे, पण टक्केवारीनुसार या ठिकाणी आपण बघितले तर 62% लोक नागरी भागात राहते गोव्याचे. ठीक आहे, नंतर तामिळनाडू आहे, नंतर हरियाणा आहे. तर त्या हिशोबानं जर आपण बघत गेलो मिझोराम आहे, तर केरळ नंतर मग महाराष्ट्र 5व्या क्रमांकावरती लागत असतो बघा. तर अशा पद्धतीनं हे एवढी स्थिती आहे बघा. याच्यामध्येच आणखीन तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर महानगरपालिका हे लक्षात ठेवा. मनपा महानगरपालिकाची स्थापना करण्यासाठी 5 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असावी लागते. मग आता महाराष्ट्राची निर्मिती झाली त्यावेळेस फक्त 2च महानगरपालिका होत्या, मुंबई आणि पुणे. ठीक आहे, आज आपल्याला माहिती आहे जवळपास 29 महानगरपालिका या ठिकाणी आता झालेल्या आहेत. 29व्या क्रमांकाची आता नुसतीच घोषणा झालेली जालन्याची. ठीक आहे, तर आतापर्यंत 28 होत्या, आता 29 आहेत. तर 2 वरून 29 पर्यंत ही आकडे गेलेले आहेत बघा. तर ही तुलनात्मक माहिती लक्षात घ्यायची. ते 1960 आणि 2022. ठीक आहे, पुढच्या मुद्द्याकडे जाऊ. पुढचा मुद्दा आहे महाराष्ट्रात आता भौगोलिक स्थान काय. आता भौगोलिक स्थान म्हणजे काय, अक्षीवृत्तीय स्थान, रेखावृत्तीय स्थान आणि त्याच्यानंतर विस्तार काय याच्याबद्दलची माहिती. मग आता भौगोलिक स्थानमध्ये अक्षीवृत्तीय स्थान काय ते लक्षात घ्या. हे बघा, टोटल भारताचा जो क्षेत्रफळ आहे या अशा पद्धतीने आहे. ठीक आहे, या ठिकाणी आपलं महाराष्ट्र येतं आणि टोटल भारताच आपण 8 अंश उत्तर अक्षीवृत्तापासून सुरुवात होते ते 37 अंश उत्तर अक्षीवृत्तापर्यंत, बरोबर आहे. आणि या दरम्यानच महाराष्ट्र येतोय. मग या दरम्यान कुठे, तर या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे 15 अंश उत्तर अक्षीवृत्तापासून ते 22 अंश उत्तर अक्षीवृत्तापर्यंत या 2 अक्षीवृत्त दरम्यान आपलं महाराष्ट्र येतो असतो.
मग 2 अक्षवृत्तामध्ये हे 2 म्हणजे 15 ते 22 म्हणजे मधून 7 अक्षवृत्त जातात. 2 अक्षवृत्त दरम्यान 100 किलोमीटर जरी म्हटलं तर दक्षिण उत्तर लांबी 700 किलोमीटर येईल, कारण 7 अक्षवृत्त अंतर आहे. ठीक आहे. आणि रेखावृत्तानुसार टोटल भारताचं जर बघितलं तर 68° पूर्व रेखावृत्तापासून भारत सुरुवात होतो ते 97° पूर्व रेखावृत्तापर्यंत. मग या दरम्यानच महाराष्ट्र आहे. मग महाराष्ट्र येतं 72° पूर्व रेखावृत्त ते 97° आपलं 80° पूर्व रेखावृत्त. 72 ते 80 म्हणजे 8 रेखावृत्त जातात आणि हे 7 अक्षवृत्त. मग या ठिकाणी 8 रेखावृत्त जातात, याचा अर्थ पूर्व पश्चिम लांबी 800 किलोमीटर येईल आणि दक्षिण उत्तर लांबी 700 किलोमीटर येईल. ठीक आहे. तर या पद्धतीने अक्षवृत्ती आणि रेखावृत्तीय स्थान म्हणजे जगामध्ये नेमके महाराष्ट्र कुठे हे दाखवण्यासाठी 2 अक्षवृत्त आणि 2 रेखावृत्त माहीत असेल तर बरोबर त्या चौकानामध्ये महाराष्ट्राचे येणारे जगातला कुठलाही प्रदेश येणार नाही. ठीक आहे. मग आता या ठिकाणी हे अक्षवृत्त ढोबळमानानं लक्षात ठेवायचं मायक्रो हे आपण आपल्या मनावर आहे. शक्यतो प्रश्न ढोबळच असतात, अंशामध्येच असतात. हे बघा इथं 15° आहे, पुढं 44 वरती सोल्पविराम दिला, याचा अर्थ होतं मिनटं, आणि त्याच्या पलीकडे 46 आणि पुढं 2 सोल्पविराम दिले, त्याचा अर्थ होतो सेकंद. उच्चार करताना 15°, 44 मिनटं, 46 सेकंद उत्तर, कारण उत्तर गोलार्धात आपण आहोत म्हणजे उत्तरेकडचं हे अक्षवृत्त आहे ते 22°, 6 मिनटं 13 सेकंद उत्तर. या 2 अक्षवृत्ता दरम्यान महाराष्ट्र येतो. आणि 2 रेखावृत्त कुठले 72°, 6 मिनटं 45 सेकंद पूर्व ते 80°, 9 मिनटं 17 सेकंद पूर्व. म्हणजे आपण रेखावृत्तानुसार पूर्व गोलार्धात आहोत, पहिला मुद्दा लक्षात घ्यायचं, आणि अक्षवृत्तानुसार उत्तर गोलार्धात आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर 15 ते 22 अक्षवृत्त जातात, म्हणजे या ठिकाणी अशा ज्या रेषा आहेत 7 जातात. 15 ते 22 म्हणजे 7 अक्षवृत्त जातात. 2 अक्षवृत्त दरम्यान 100 किलोमीटर म्हटलं की दक्षिण उत्तर लांबी 700 येते. हे बघा 700 किलोमीटर आहे. ठीक आहे. आणि रेखावृत्तीय विस्तार जो आहे 72 ते 80 आहे. एकदम पश्चिमेकडचं 72 आहे, महाराष्ट्राच्या पूर्वेकडचं 80 आहे. तसं अक्षवृत्तामध्ये महाराष्ट्राच्या दक्षिणेकडचं 15° उत्तर आहे आणि एकदम उत्तरेकडून जातं 22° उत्तर अक्षवृत्त, असं लक्षात घ्यायचं. तर रेखावृत्तानुसार 72 ते 80 म्हणजे 8 रेखावृत्त जातात. असे हे 1, हे 2, हे 3 असं करत करत 8 जातात. 2 रेखावृत्त दरम्यान 100 किलोमीटरचं अंतर, याचा अर्थ पूर्व पश्चिम लांबी 800 किलोमीटर आहे. तर महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती 800 आणि दक्षिण उत्तर लांबी किती 700. आता इथं जी किनारपट्टी आहे ही किनारपट्टी अशी सरळ जर मोजली तर 500 या ठिकाणी 60 किलोमीटर भरती सरळ मोजली तर. परंतु आपली झिगझॅग किनारपट्टी अशी नाशिक किनारपट्टी असल्यामुळे साहजिकच ही भरते 720 किलोमीटर. ठीक आहे. आता ही किनारपट्टी जर बघितली तर सर्वात जास्त या ठिकाणी 237 किलोमीटर आहे रत्नागिरी जिल्ह्याला. त्याच्यानंतर 122 किलोमीटर येते रायगडला, 120 किलोमीटर येते सिंधुदुर्ग जिल्ह्याला. मुंबई शहर मुंबई उपनगराला 114 किलोमीटर आहे. पालघरला 102 आहे आणि इथं ठाणे जिल्ह्याला फक्त 25 किलोमीटरचे लागते. मग किनारपट्टीमध्ये सर्वात जास्त किनारपट्टी कुठल्या जिल्ह्याला लागते रत्नागिरी, सर्वात कमी कुठल्या जिल्ह्याला लागते ठाणे, असं लक्षात ठेवायचं. उत्तरात एक क्रमाने विचारलं तर 1 नंबर रत्नागिरी आहे, 2 नंबर रायगड आहे, 3 नंबर सिंधुदुर्ग आहे, 4 नंबर मुंबई शहर उपनगर आहे, 5 नंबर या ठिकाणी पालघर आहे आणि सर्वात शेवटी येतं ठाणे, असं लक्षात ठेवा. तर ह्याबद्दलची ही माहिती आहे. मग आता आपल्याला माहिती आहे पूर्व पश्चिम लांबी समजली, दक्षिण उत्तर लांबी समजली. आता क्षेत्रफळ येते. ठीक आहे. लांबी गुणिले रुंदी म्हणजे क्षेत्रफळ. मग आता महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे तर टोटल महाराष्ट्राचं क्षेत्रफळ येतं 3,07,713 चौरस किलोमीटर इतकं क्षेत्रफळ आहे. आता एक क्षेत्रफळ भारताचे किती टक्के आहे, भारताच्या येतं हे 9.36%. ठीक आहे. तर भारताचे 9.36% क्षेत्रफळ येत असतं. आता या ठिकाणी याच भागामध्ये किती लोकसंख्या राहते आपल्याकडे, आता 2011ची जनगणनेची आकडेवारी, 2021ची जनगणना अजून झालेली नाही. मग 2011 नुसार 23,74,333 एवढी लोकसंख्या येते. 11,23,74,333. आता ही लोकसंख्या भारताच्या एकूण लोकसंख्येचे किती टक्के, भारताच्या लोकसंख्येचे ते 9.29%. ठीक आहे. क्षेत्रफळानुसार महाराष्ट्राचा भारतात
राजस्थान मध्य प्रदेश खालोखाल तिसरा क्रमांक लागतो आणि लोकसंख्येनुसार महाराष्ट्राचा भारतात उत्तर प्रदेश खालोखाल दुसरा क्रमांक लागतो बघा. तर ही थोडक्यात फॅक्ट डाटा जो आहे विस्ताराबद्दलची माहिती तसं लक्षात घ्या. ठीक आहे. मग आता आपण विस्तार आणि भौगोलिक स्थान दोन्ही मुद्दे बघितलेत. दोन्ही मुद्द्यामध्ये काय काय लक्षात घेतलं. पहिलं अक्षीयवृत्तीय स्थान लक्षात घेतलं आपण. ठीक आहे. अक्षीयवृत्तीय स्थान या ठिकाणी 15 अंश उत्तर ते 22 अंश उत्तर अक्षीयवृत्त आहे. त्याच्यानंतर रेखावृत्तीय स्थान लक्षात घेतलं. रेखावृत्तीय स्थान आहे 72 अंश पूर्व ते 80 अंश पूर्व रेखावृत्त आहे. तिसरा मुद्दा पूर्व पश्चिम लांबी लक्षात घेतली. पूर्व पश्चिम लांबी आपली येते 800 किलोमीटर. त्याच्यानंतर दक्षिण उत्तर लांबी लक्षात घेतली आपण 700 किलोमीटर. बरोबर आहे. किनारपट्टी सरळ घेतली तर 560 किलोमीटर आहे आणि दंतूर किनारपट्टीची लांबी मोजली तर 720 किलोमीटर आहे. तर असा हा फॅक्ट डाटा लक्षात घेत चालायचा. याच्यामध्येच काय लक्षात घ्यायचं आणखीन क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर आहे. ठीक आहे. हे येतं भारताच्या 9.36% आणि यानुसार आपला भारतात तिसरा क्रमांक लागतो. ठीक आहे. आणि शेवटचा मुद्दा बघितला लोकसंख्या 2011 नुसार. ठीक आहे. 11,23,74,333. आता ही लोकसंख्या भारताच्या एकूण लोकसंख्येचे येते 9.29% आणि यानुसार आपला उत्तर प्रदेश खालोखाल दुसरा क्रमांक लागतो. तर या पद्धतीनं हा फॅक्ट डाटाची माहिती अशी वेगळी लिहून या ठिकाणी पुढे जायचं बघा. ठीक आहे. तर हा झाला विस्ताराचा मुद्दा. आता पुढचा मुद्दा येतो प्रशासकीय विभागाची माहिती. ठीक आहे. आता हे प्रशासकीय विभाग वेगवेगळ्या रंगाने आपण दाखवलेले आहे. आपल्याला माहिती आहे सध्या महाराष्ट्रात 6 प्रशासकीय विभाग आहे. ठीक आहे. 6 पैकी महाराष्ट्र निर्माण झाला त्यावेळेस 4च होते. कुठले तर पुणे आणि हा एकच होता पुणे. हा कोकण 2, औरंगाबाद 3 आणि नागपूर 4. 81ला नागपूरचं विभाजन होऊन अमरावती तयार झाला आणि इकडे ठाणे आणि पुण्याचं म्हणजे कोकण आणि पुण्याचं विभाजन होऊन नाशिक तयार झाला. त्यामुळे सध्या प्रशासकीय विभाग आहेत 6. हे बघा हा हिरव्या रंगाने दाखवलं कोकण प्रशासकीय विभाग, पिवळ्या रंगाने दाखवला जातो पुणे प्रशासकीय विभाग, हा गुलाबी रंगाने दाखवला जातो नाशिक प्रशासकीय विभाग, हा थोडा निळसर रंगाने दाखवला जातो औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजी प्रशासकीय विभाग संभाजीनगर. ठीक आहे. त्यानंतर अमरावती प्रशासकीय विभाग दाखवला जातो हिरवट रंगाने किंवा पोपटी रंगाने. ठीक आहे. आणि हा शेंदुरी रंगाने दाखवला जातो नागपूर प्रशासकीय विभाग. आता याच्याकडे कोणत्या डायरेक्शनने बघायचं पहिला मुद्दा आपल्याला तो आहे. पहिला मुद्दा लक्षात घ्या. हे बघा पुणे प्रशासकीय विभागाला कोणते कोणते राज्य लागतात पहिले ते लक्षात घ्या. पुणे प्रशासकीय विभागाला इकडे कर्नाटक राज्य लागतं. ठीक आहे. इकडे पश्चिमेकडे कोकण प्रशासकीय विभाग लागतो. ठीक आहे. उत्तरेला नाशिक प्रशासकीय विभाग लागतो आणि इकडे पूर्वेला औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग लागतो. तर हे असं लक्षात घ्या. कोकणाला 2च प्रशासकीय विभाग लागतात पुणे आणि नाशिक. नाशिकला कोकण, पुणे, औरंगाबाद आणि अमरावती 4 प्रशासकीय विभाग लागतात. ठीक आहे. औरंगाबादला पुणे, नाशिक, अमरावती 3च लागतात. अमरावतीला औरंगाबाद, नाशिक, नागपूर 3 लागतात आणि नागपूरला एकच लागतो अमरावती. पहिला मुद्दा म्हणजे हा डायग्राम असा बघायचा नाही. हा डायग्राम बघताना असा बघायचा. हे आपलं असं राज्य आहे. ठीक आहे. या राज्यामध्ये आपल्याला माहिती आहे की या पट्ट्यामध्ये कोकण आहे. ठीक आहे. या पट्ट्यामध्ये नाशिक आहे, या पट्ट्यामध्ये पुणे आहे, या पट्ट्यामध्ये औरंगाबाद आहे, या पट्ट्यामध्ये नागपूर आहे. हा नागपूर आहे, हा अमरावती आहे, हा औरंगाबाद आहे, हा नाशिक आहे, हा पुणे आहे आणि हा कोकण आहे.
बघा इथे लक्षात घ्यायचं, नाशिकला 4 प्रशासकीय विभागात सीमा लागतात, कोकण, पुणे, औरंगाबाद, अमरावती. पुणे प्रशासकीयला 3, 1 2 3, कोकणला 2च, औरंगाबादला 1 2 3, अमरावतीला 1 2 3 आणि नागपूरला 1च. म्हणजे खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागाला सर्वाधिक प्रशासकीय विभागात सीमा लागतात असा जर प्रश्न आला तर नाशिक. किती प्रशासकीय विभागात सीमा लागतात तर 4. कोणत्या कोणत्या प्रशासकीय विभागात सीमा लागतात, कोकण, पुणे, औरंगाबाद, अमरावती. तर एक 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 मुद्दा नकाशा वाचनाच्या आधारे इथं क्लिअर करून घ्यायचे. बघा अगोदर प्रशासकीय विभाग कोणते कोणते त्याची मांडणी करा, नंतर त्या त्या प्रशासकीय विभागाला कोणत्या कोणत्या प्रशासकीय विभागात सीमा लागतात ते बघा. जास्त सीमा लागलेला प्रशासकीय विभाग 1 नंबरला नाशिक आहे. त्यानंतर मग पुणे, औरंगाबाद, अमरावतीला 3 प्रशासकीय विभागाच्या सीमा लागतात, कोकणला 2 आणि नागपूरला सर्वात कमी एकाच प्रशासकीय विभागाची सीमा लागते. ठीक आहे. आता दुसरा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे काय, आता या प्रशासकीय विभागाचे क्षेत्रफळ कसं आहे. तर या पद्धतीनं जर आपण बघितलं तर सगळ्यात जास्त क्षेत्रफळ येतं औरंगाबाद विभागाचं. किती, 64,800 चौरस किलोमीटर आहे इतकं क्षेत्रफळ असते. टोटल या ठिकाणी जिल्हे येतात 8. ठीक आहे. तालुके येतात 76 आणि मनपा येते 4. असं लक्षात घ्यायचं. लक्षात येते 64,800 चौरस किलोमीटर एरिया आहे टोटल. जिल्हे 8 आहे या विभागामध्ये, तालुके 76 आहे, महानगरपालिका 4 आहेत. ठीक आहे. आता जिल्ह्यामध्ये पण क्षेत्रफळानं जर आपण बघितलं तर सर्वात मोठा जिल्हा येतो 1 नंबरला बीड क्षेत्रफळानं, 2 नंबरला आहे नांदेड, 3 नंबरला छत्रपती संभाजीनगर किंवा औरंगाबाद, 4 नंबरला जालना, 5 नंबरला उस्मानाबाद किंवा धाराशिव. ठीक आहे. 6 नंबरला लातूर, 7 नंबरला परभणी आणि सर्वात लहान 8 नंबरला हिंगोली. पहिले तुम्ही हे लक्षात घ्या, सगळ्यात मोठा बीड आहे, सर्वात लहान हिंगोली, 8 जिल्ह्यामध्ये. ठीक आहे. दुसरा मोठा प्रशासकीय विभाग आहे. आता ह्या 8 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी महानगरपालिका किती आहे, 4 आहेत. कुठे कुठे, नंबर 1 औरंगाबाद, आता 5 झाल्यात. ठीक आहे. नंबर 2 जालना, नंबर 3 परभणी, नंबर 4 नांदेड आणि नंबर 5 लातूर. तर इथं या ठिकाणी हे लक्षात घ्या, महानगरपालिका आता जालन्याची एक 5वी झालेली आहे. आता याच्यापेक्षा लहान प्रशासकीय विभाग आहे नाशिक. नाशिकचे क्षेत्रफळ येतं 57,500 चौरस किलोमीटर. इथं जिल्हे येतात 5, तालुके येतात 54 आणि महानगरपालिका 5 येतात. ठीक आहे. आता कुठले कुठले येत असेल ते लक्षात घ्या. आता या ठिकाणी जे जिल्हे येतात 5, सगळ्यात मोठा जिल्हा येतो अहमदनगर, 17,000 चौरस किलोमीटर एरिया आहे. 2 नंबरला आहे नाशिक, 3 नंबरला येतो जळगाव, 4 नंबरला धुळे आणि 5 नंबरला नंदुरबार. तर अशा पद्धतीनं हे 5 जिल्हे या ठिकाणी लक्षात घ्यायचे. ठीक आहे. तर हे 5 जिल्हे येतात नाशिक प्रशासकीय विभागामध्ये. सर्वात मोठा आहे नगर, सर्वात छोटा आहे तो नंदुरबार. ठीक आहे. आता या ठिकाणी जर बघितलं आपण तर महानगरपालिका येतात 5, अहमदनगर 1, नाशिक 2, नाशिक जिल्ह्यामध्येच मालेगाव आहे 3, धुळे 4 आणि जळगाव 5, अशा 5 महानगरपालिका आहे. तर सगळ्यात मोठा प्रशासकीय विभाग औरंगाबाद क्षेत्रफळानं, 2 नंबरला नाशिक, 3 नंबरला पुणे येतो. आता पुण्याचं क्षेत्रफळ जर बघितलं तर 51,400 चौरस किलोमीटर आहे, 51,300 चौरस किलोमीटर एरिया आहे. इथं जिल्हे येतात 5, तालुके येतात 58 आणि महानगरपालिका येतात 6. मग आता या ठिकाणी जे काही क्षेत्रफळानं मोठाले जिल्हे आहेत, 1 नंबरला येतो पुणे, 2 नंबरला सोलापूर, 3 नंबरला सातारा, 4 नंबरला सांगली आणि 5 नंबरला कोल्हापूर. म्हणजे सर्वात मोठा येतो पुणे, सर्वात लहान येतो कोल्हापूर. ठीक आहे. मग आता या ठिकाणी 6 महानगरपालिका आहे. यामध्ये पुणे 1, पिंपरी चिंचवड 2, इथं 2, ही 3ऱ्या क्रमांकावर आहे. ठीक आहे. सांगली, मिरज, कुपवाडा 4थ्या क्रमांकावर आहे. 5व्या क्रमांकावर आहे कोल्हापूर आणि 6व्या क्रमांकावर येते इचलकरंजी. तर या 6 महानगरपालिका या विभागात येतात. ठीक आहे.
आता विभागानुसार एक मोठा, 1 नंबरला औरंगाबाद, 2 नंबरला नाशिक, 3 नंबरला पुणे, 4 नंबरला येतो नागपूर. नागपूरचं क्षेत्रफळ येतं 51,400 चौरस किलोमीटर. ठीक आहे, हे 57,000 आहे. हे 51,400 चौरस किलोमीटर आहे. इथं 6 जिल्हे आहेत, 64 तालुके आहेत आणि 2च महानगरपालिका आहेत. मग 6 जिल्हे कोणते कोणते हे तुम्हाला लक्षात आले हे रंगामध्येच. मोठा कुठला आहे यामध्ये? 1 नंबरला येतं गडचिरोली, 2 नंबरला येतो चंद्रपूर, 3 नंबरला येतो नागपूर, 4 नंबरला येतो वर्धा, 5 नंबरला गोंदिया आणि 6 नंबरला सर्वात छोटा 4,000 चौरस किलोमीटर एरिया भंडाराचा आहे. हा सर्वात छोटा येतो बघा. इथे एकच लक्षात ठेवा, 1 नंबरला गडचिरोली आणि सर्वात शेवटच्या नंबरवरती भंडारा आहे. आणि महानगरपालिका 2च आहेत, नागपूर आणि चंद्रपूर. ठीक आहे, तर हा चौथा मोठा प्रशासकीय विभाग. 5व्या क्रमांकाचे तो अमरावती. अमरावतीचं क्षेत्रफळ येतं 46,000 चौरस किलोमीटर. जिल्हे येतात 5, तालुके येतात 56 आणि महानगरपालिका परत 2च आहे. 5 जिल्हे कोणते कोणते? हे 3 आणि हे 2, 5 हिरव्या रंगामध्ये दाखवलेले आहेत. यामध्ये सर्वात मोठा कुठला आहे? यवतमाळ. 2 नंबरला अमरावती, 3 नंबर बुलढाणा, 4 नंबर अकोला आणि 5 नंबरला वाशिम. असं लक्षात ठेवा. म्हणजे 1 नंबर यवतमाळ आहे, शेवटच्या नंबरवर वाशिम आहे. महानगरपालिका 2च आहे, अमरावती 1 आणि अकोला 2. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मग 6व्या क्रमांकाचा सर्वात छोटा प्रशासकीय विभाग आहे कोकण. कोकणचं क्षेत्रफळ येतं 30,728 चौरस किलोमीटर. जिल्हे येतात इथं 7, तालुके येतात 50 आणि महानगरपालिका या ठिकाणी येतील 9. ठीक आहे, मग आता जे जिल्हे आहेत 7 क्षेत्रफळांनी जर बघितलं तर 1 नंबरला मोठा येतो रत्नागिरी, 2 नंबरला रायगड, 3 नंबरला पालघर, 4 नंबरला सिंधुदुर्ग. ठीक आहे, 5 नंबरला ठाणे, 6 नंबरला मुंबई उपनगर आणि 7 नंबरला 156-57 चौरस किलोमीटर मुंबई शहर. ठीक आहे, इथं 50 तालुके येत असतात बघा आणि महानगरपालिका येतात 9. तर 9 महानगरपालिकापैकी 3 महानगरपालिका या ठिकाणी वेगवेगळ्या 3 जिल्ह्यात आहे. पालघरमध्ये वसई येते, रायगडमध्ये पनवेल येत असते बघा आणि मुंबई शहर उपनगराची एकच येते बृहन्मुंबई. या 3 या ठिकाणी वेगवेगळ्या 3 जिल्ह्यात आहे. उरले 6 महानगरपालिका एकट्या ठाणे जिल्ह्यात आहे. ठाणे, कल्याण डोंबिवली, त्याच्यानंतर या ठिकाणी मीरा भाईंदर, त्याच्यानंतर भिवंडी. ठीक आहे, उल्हासनगर आणि 6वी येते नवी मुंबई. तर अशा 6 महानगरपालिका एकट्या ठाणे जिल्ह्यात आहे. म्हणून सर्वाधिक महानगरपालिका असलेल्या भारतातला जिल्हा कोणता? तर ठाणे जिल्हा येतो. तर या पद्धतीनं प्रशासकीय विभागानुसारची माहिती लक्षात ठेवा. याच्यामध्ये कोणते कोणते प्रशासकीय विभाग आहे? नंबर 1, उतरत्या क्रमानं क्षेत्रफळानुसार कोणता क्रम लागतो? तो नंबर 2. प्रत्येक प्रशासकीय विभागात किती जिल्हे, तालुके, महानगरपालिका आहे? नंबर 3. त्या विभागामध्ये जे जिल्हे आहेत त्यातला मोठा कुठला आणि छोटा कुठला आहे? ते नंबर 4. तर या पद्धतीनं ही आकडेवारी लक्षात घ्यायची. आले की लक्षात? ठीक आहे, हे बघा, हे असं चार्ट होतं बघा. कोकण 30,728, महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या 10% भाग व्यापला गेलेला आहे. 50 तालुके, 7 जिल्हे, महानगरपालिका 9. पुणे प्रशासकीय विभाग 57,275, आपण 57,300 सांगितलेले. 18.5% भाग व्यापला गेलेला आहे. 58 तालुके, 5 जिल्हे, महानगरपालिका 6 आहेत. ठीक आहे, नाशिक 57,000 जवळपास 500 चौरस किलोमीटर आहे. 18% भाग व्यापला गेलेला आहे. ठीक आहे, 54 तालुके, 5 महानगरपालिका, 5 जिल्हे आहेत तिथं. औरंगाबाद विभागामध्ये 64,800 चौरस किलोमीटर एरिया आहे. 21% भाग व्यापला गेलेला आहे. तालुके येतात 76, जिल्हे येतात 8 आणि महानगरपालिका आता 5 झालेल्या आहेत. ठीक आहे, अमरावतीमध्ये 46,000 क्षेत्रफळ आहे, जवळपास 15% एरिया आहे. 56 तालुके, 5 जिल्हे आणि 2 महानगरपालिका आहेत. आणि नागपूरमध्ये 51,377 म्हणजे 51,400 लक्षात ठेवा. 16% भाग आहे, 64 तालुके, 6 जिल्हे आहेत आणि 2 महानगरपालिका आहे. अशी टोटल महानगरपालिका येतात 29, जिल्हे येतात 36, तालुके येतात 358. ठीक आहे, हे एरिया येतो टोटल 100%
आणि हे क्षेत्रफळ येतं 3,07,713 चौरस किलोमीटर. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी ह्या प्रशासकीय विभागाची माहिती लक्षात ठेवा. ठीक आहे.